हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या सकाळच्या न्यू व्लॉगमध्ये. तर आई बघा इकडं मस्तपैकी चपात्या बनवायला लागली आणि मी उशिरा उठले होते म्हणून आईनं चहा गरम करायला ठेवला. जस्ट आत्ताच उठले आणि चहा प्यायला आले होते. तर आई चहा गरम करत होती आणि कामाला जायचं असल्यामुळे एवढं फास्ट चपात्या सध्या करायली होती. तिची स्पीड बघा किती आहे ती. मी सध्या कधी एवढ्या स्पीडमध्ये चपात्या केल्या नव्हत्या आणि चपात्या पण खूप मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुपट बनवायला लागली बघा. आणि तिनं बनवली होती शेवग्याची भाजी मस्तपैकी. तुम्हाला शेवग्याची भाजी दाखवते. तेवढंच नाही तर इकडं दूध गरम केलं, इकडं दही बनवलेलं होतं. एवढं काय जेवणाचं नियोजन आई ओकेमध्ये करते रोज बी. लोक म्हणतात ह्यांच्यामध्ये भांडणं होते, असंच होते तसंच होते, पण असले मायबाप जगात बी नसते एवढे चांगली. बघू शकताय किती छान सुंदर अशी शेवगाची भाजी बनवली. बापरे, बघताच तोंडाला पाणी सुटले. आणि एवढा स्वाद सध्या भारी येत होता की हॉटेलला आपण जेवाय गेलो शेवगा भाजी मागवली तर एवढी छान भाजी होत नाही. मी आईची खूप तारीफ केली, आई हसायला लागली. आणि मी चहा बनवला लवकरच. पार्लेजी खावा म्हणलं, लई भूक लागली होती. आई म्हणली पहिलं जेवणच कर, आता उशीर झालाय. पण मी म्हणलं नको बाबा, बघूनच आई मला पोटभर जेवण करायचे. आता चहा पिते मी, कारण सकाळ सकाळी मला चहाच आधी पिऊ वाटते. तर इकडं चहा सध्या उकळून मस्त झालेला आहे आणि दही सध्या खूप आवडते मला, त्यामुळे हे खाऊ का ते खाऊ झालं होतं. माझी आई स्वयंपाक छान बनवते आणि मला आयतं जेवण असतं हे मात्र नक्की आहे. थोडं माझं चांगलं झालंय, मी चांगले कपडे घालते आणि चांगलं राहते, त्यामुळे इकडल्या लोकांना, गावाकडच्या आणि आजूबाजूच्या गावातल्या सध्या लोकांना देखवत नाही. कारण मी 8-9 वर्ष झालं माझ्या आईवडिलापाशी राहते. खूप नावं ठेवतात, मागं खूप बोलतायत, त्यांच्या पण पाठीपोटी असतात लोक, लेकरं पण, मुली असतात, पण त्यांच्यावर अशी वेळ आली ना तेव्हा त्यांना त्याच्या वेदना कळते. आणि माझ्या आईवडिलाला काय नावं ठेवतायत, मला काय नावं ठेवतायत, त्यांनी तर हद्द सोडून दिली. पण तसल्या नालायक नीच लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम करतो. आम्हाला देवानं माझ्या वडिलाला बी यश दिलं पहिल्यापासून आणि मला पण दिलेलं आहे. जरी आमच्या सासरकडच्या लोकांकडून आम्हाला त्रास झाला, एवढंच आमचं उणं झालं, नाहीतर माझ्या वडिलांनी आत्तापर्यंत सगळं ओके केलं. माझी आई सध्या खूप कष्टाळू आहे, कष्ट करते. हे बघा, आपल्या मुलांना वळण चांगलं लागावं किंवा चांगल्या रस्त्याने जावं आणि किंवा त्यांची इज्जत जाऊ नये ह्याच्यासाठी आपले आईवडील आपल्याला टोकत असतात, बोलत असतात, इवन आपल्याला मारून सध्या सांगत असतात. मग एक माणूस, माझी आज एवढी, म्हणजे नाही का, एवढं मी त्याला म्हणलं आता सोशल मीडियानं माझं चांगलं केलंय, मी ओके आहे सध्या म्हणलं, तर माझ्यावर हसू लागला तो. आई बाप तुला मारायचे, झिंज्या धरू धरू रडत पाळायची म्हणून म्हणून हसत होता. पण त्या नालायकाला त्याच्यात प्रपोटी 3-3 मुले आहेत. त्या नीच माणसाने एवढं म्हणजे माझं हसू केलं. पण हसू देत, हसतील त्याचे दात दिसतील म्हणतो आम्ही. त्यांचा विषय सोडा, शेवटी नालायक लोकांच्या तोंडाला आपण हात नाही लावू शकत. तर इकडं बघा, आईनं मला चहा दिलाय गरमागरम. अशी आई कुणाकुणाला आहे सांगा. आई म्हणजे आई, आई आईच असते. आईच्या माघारी आपल्याला कोणीच नाही आहे. माझी आई तर जगात भारी आहे, मला माहिती आहे. एवढा छान स्वयंपाक, आयतं चहा, आयतं जेवण, बापरे. मला लोक नावं ठेवतात हे काम करत नाही, असं नाही, पण ते जाणून बुजून करत नाही. मला होतच नाही काम. पहिली गोष्ट, खूप काम केलेलं आहे मी, पण 22, 23, 24पर्यंत केलं. आता मी वयाचे 29 झाले, पण आत्ता मला काम होत नाही. आमचं काय घर लय भारी नाही, आमचं नियोजन सध्या इतकं छान नाही. आमचं आहे ते आहे, आम्ही कसं तरी राहतो, कसं तरी खातो. पण लोक आम्हाला नावं ठेवताय. आम्हाला, आमच्या वडिलाला शेती वगैरे आहे, पाणी सगळं आहे, आम्हाला कोणाच्या इथं जायची सध्या गरज नाही. पण मी आतापर्यंत बाहेर राहिले की त्यांना त्रास द्यायचा नव्हता. भाऊ भाऊजाई आलेले आहेत शेवटी, मला बी काही तिच्या म्हणजे त्या लोकांना पण आवडत नाही मी इथं राहते, त्याच्यामुळे मी बाहेर बाहेर पडले. काही गोष्टी सांगायसारख्या नसत्या आता. तर फ्रेंड, आता दुसरा दिवस निघाला. दुसऱ्या दिवशी मी आले दळण घेऊन जयपूर वस्तीला. आमच्या इथे एक जयपूर वस्ती आहे आणि तो माणूस तिकडलाच होता जो मला हसत होता. पण हसू देत, माझे हेअरस्टाईलमुळे मला डोक्यावर दळण घेता येत नव्हतं. आता काय करावं काय करावं, शेवटी मग नाविलाज होता. आधी तुम्हाला दाखवते किती लांब आले मी बघा. इथून मी आंबेजोगाईला जाते ह्या रोडने, हा आहे कळम अंबाजोगाई रोड. तर इकडं इतक्या लांब मला दळण घेऊन यावं लागते. आई गेली होती कामाला, मला म्हणली कसलंच पीठ नाही. तर बघा, आता माझ्या डोक्यावरती ती क्लेचर होते, दुखत होतं. मी घेतलं खांद्यावर दळण आणि निघाले पायी पायी रानावनानी रानावनानी. बघा, असं आम्हाला दळावं लागते. आजकाल लोकांनी घरीच गिरण्या घेतल्यात, कुणाला टेन्शन नाही आहे दळण दळायचं. आम्हाला असं आडरानाने जावं यावं लागतं. पावसाळ्यामध्ये तर हद्दपार बेजारी होते. आता ही माती चांगली आहे, कोरडी आहे. बघा, मी घरी आले, माझा चेहरा फार घामानं थकून गेलेला आहे. अक्षरशः थकले मी. एवढं छोटंसं दळण होतं पण अंतर खूप लांब आहे त्यामुळे थकले.
आणि पोचले. मला खूप तहान लागली होती, मी गेले पाणी प्यायला. पाणी प्यावं म्हणलं ना घसा कोरडा पडला होता. बंड्या आमचा कुठून दमून आलता काय माहीत, दारात बसला. तर मित्रांनो, कसं आहे ना, एक बाईनं मला कमेंट केली की किती घाण राहते, स्वच्छ राहत जा. आता त्या बाईला काय घाण दिसलं काय माहिती. बाई, तुला बघवत नसलं, बघू वाटत नसलं आमचं घाण तर बघू नको. आम्हाला माहिती आम्ही स्वच्छ आहे. तू काही जरी म्हणलंस तरी आता तुमच्या तोंडाला हात लाव. तुम्ही बघा किती घाण आहेत ती. अगो, दुसऱ्याचा घाणपणा काढत जाऊ नका. स्वच्छ असलं तरी मला माहिती ना मी किती स्वच्छ राहते. ती मलाच घाण आवडत नाही, समजलं का. मला नावं ठेवलेत. ऊन एवढं पडायला लागलंय की तर मरणाची ताण लागायली बाबा. मी तर पाणी पिऊन घेतलं. असो, 9 वर्ष गेले बाबा, मी खूप स्ट्रगल केले. त्यामुळे मी आता संकटाला, स्ट्रगलला भी नाही, खुश राहिले. त्यामुळे लोकांना वेगळे संशय येलेत. पहिलंच ते मला वाईट समजतात आणि मी सुखी राहते, चांगले कपडे घालते, चांगलंच ब्रँडच असते काही बी माझं. त्यामुळे त्यांना अजिबात देखवत नाही असो, आम्हाला काय करायचं नाही. आमची प्रगती होणार आणि होत आहे. एक दिवस नक्कीच चांगला येणार आहे. आणि तुम्हाला सांगते, आत्ता मला कुठं पळायची पण गरज नाही आहे. राहिला विषय त्या लोकांचा, तर आम्ही त्यांना सध्या आता चांगलंच नीटनेटकं करायचा निर्णय घेतला आहे. कोर्ट मॅटर सुरू आहे. आमच्यासारखी निकाल लागणार आहे, कारण आम्ही काही पाप केलं नाही. तर असो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.